नमस्कार. आज आपण एका अशा देशाविषयी बोलणार आहोत ज्याचं नावच खरं तर त्याची संपूर्ण ओळख सांगतं. हो, आपण बोलतोय हेतीबद्दल. चला तर मग या पर्वतांच्या भूमीची एक ओळख करून घेऊया. तर मग सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नानं करूया. हेती या नावाचा नेमका अर्थ काय असेल? कारण या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट त्या देशाच्या मुळाशी घेऊन जातं. तर याचं उत्तर आहे उंच पर्वतांची भूमी. हो, अगदी बरोबर. हे नाव तिथल्या मूळ टायनो भाषेतून आलेलं आहे. आणि हे फक्त एक नाव नाहीये, तर हीच हेतीची खरी ओळख आहे. तिथलं भूगोळ आणि तिथल्या लोकांचं आयुष्य या नावाभोवतीच फिरतं. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की नकाशावर हा देश नेमका आहे तरी कुठे. तर बघा, हेटी आहे कॅरिबियन समुद्र आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्ये. हिस्पॅनियोला नावाचं एक मोठं बेट आहे, त्याच्या पश्चिम भागावर हा देश वसलेला आहे आणि त्याची राजधानी आहे पोर्ट ऑ प्रिन्स. आता जरा आजूबाजूला पाहिलं तर पूर्वेला म्हणजे त्याच बेटावर डॉमिनिकन रिपब्लिक आहे, पश्चिमेला जमैका आणि वायव्य दिशेला क्युबा आहे. म्हणजे ह्या देशाचं स्थान या सगळ्या प्रदेशात किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. बरं, आता भूगोलावरून थेट वळूया इतिहासाकडे. कारण हायतीचा इतिहास तो फक्त स्वातंत्र्याचा नाही, तर तो एका जबरदस्त क्रांतीचा इतिहास आहे. 1804 हे फक्त एक वर्ष नाहीये. हेतीच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासातलं हे एक सुवर्ण पान आहे, एक खूप मोठा मैलाचा दगड. याच वर्षी हैती फ्रान्सपासून स्वतंत्र झालं आणि जगातलं पहिलं स्वतंत्र कृष्णवर्णीय प्रजासत्ताक बनलं. विचार करा, ही किती मोठी आणि ऐतिहासिक घटना होती संपूर्ण जगासाठी. आणि इतकंच नाही तर संपूर्ण अमेरिकन खंडात स्वातंत्र्य मिळवणारा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनंतर हैती हा फक्त दुसरा देश होता. यावरूनच त्या देशाची क्रांतिकारी ओळख किती पक्की आहे हे दिसून येतं. चला आता इतिहासातून पुन्हा एकदा त्या देशाच्या भूगोलाकडे येऊया. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली होती त्या नावाचा अर्थाकडे. बघा, आपण पुन्हा त्याच गोष्टीवर आलो. हैती म्हणजे पर्वतांची भूमी. हे एक वाक्य म्हणजे जणू काही या देशाच्या भूगोलाचं सार आहे. आणि नावाप्रमाणेच हेतीचा जास्तीत जास्त भाग हा पर्वतांनीच व्यापलेला आहे. इथलं हवामान उष्णकटिबंधीय आहे, म्हणजे वर्षभर तापमान गरम असतं आणि ठराविक काळात मोसमी पाऊस पडतो. पण हीच भौगोलिक रचना, हेच पर्वत एक मोठं आव्हान सुद्धा तयार करतात, आणि ते आव्हान आहे भूकंपाचं. आता असं का होतं? याचं कारण म्हणजे हेती हे कॅरिबियन आणि उत्तर अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजे जमिनीखालच्या प्रचंड मोठ्या खडकांच्या सीमेवर आहे. आणि याच जागेमुळे इथे भूकंपाचा धोका प्रचंड वाढतो. आणि म्हणूनच 2010 साली जो विनाशकारी भूकंप झाला, तशा घटनांना या देशाला सामोरं जावं लागले आहे. या भूकंपाने फक्त घरंदारं नाहीत, तर देशाची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थाच खिळखिळी करून टाकले. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच. एका बाजूला असा क्रांतिकारी प्रेरणादायी इतिहास आणि दुसऱ्या बाजूला भूकंपासारखे नैसर्गिक धोके. मग एखाद्या देशाचं भवितव्य नक्की कशावर ठरतं? त्याच्या इतिहासावर की त्याच्या भूगोलावर? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे.